कोकणची समृद्ध संस्कृती आणि पारंपरिक खेळांचा थरार आता अलिबागमध्ये रंगणार आहे। अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध नागाव बीच येथे उद्या म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी कोकणातील अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक अशा नारळ फोडी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले। रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन शरद राऊळ आणि राकेश अनंत राणे मित्रमंडळाच्या वतीने या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा आणि पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यात 2 थरारक प्रकार पाहायला मिळतील। दुपारी ठीक 2 वाजता गडगडी नारळ फोडी स्पर्धा रंगणार आहे, तर संध्याकाळी 6 वाजता काळजाचा ठोका चुकवणारी हातावरची नारळ फोडी स्पर्धा पार पडणार आहे। ही संपूर्ण स्पर्धा नागाव बीचवरील श्री सोमेश्वर मंदिर क्रीडांगणावर खेळवली जाईल। सर, काय सांगाल, कोकणातली सर्वात लोकप्रिय अशी नारळ फोडी स्पर्धा आहे, ज्याचं आकर्षण संपूर्ण कोकणवासियांना आहे। अशा स्पर्धेचं आयोजक पद आपण घेता आणि तयारी देखील जोरदार करता। कसं स्वरूप आहे या वर्षीच्या स्पर्धेचं? दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा 21 तारखेला म्हणजे येत्या शुक्रवारी आहे आणि ही 2 प्रकारात स्पर्धा आहे। एक तर ही खेळी नारळाची स्पर्धा आहे आणि ही 2 प्रकारात म्हणजे एक गडगडी नारळ स्पर्धा आणि एक हातावरची नारळ स्पर्धा, अशा 2 प्रकारात ही आपण स्पर्धा घेतोय आणि लोकांच्यात उत्साह आहे। कारण मी मागील अनेक वर्षे ही स्पर्धा ठेवत आलोय आणि आता तर मी जिल्हा परिषद सदस्य झालोय, त्यामुळे आणखी हा आनंद द्विगुणित करण्यासाठी माझी जनता, माझे मित्रपरिवार तयार आहेत। तर ह्या स्पर्धेला तुम्ही यायचं आहे आणि मी खरोखर कोकणवासियांना सांगेन की ह्या स्पर्धेसाठी अगदी मुंबईपासनं, ठाणेपासनं ते पूर्ण तुमचा रेवस रेड्डीचा गणपती मंदिर आहे तिथपर्यंत कोकणातील बरेचसे सहभाग घेतात स्पर्धक आणि ह्याच्यामध्ये स्वतःचे नारळ स्वतः आणायचे असतात। त्यामुळे ह्या नारळांची खासियत पण वेगळी असते, कारण प्रत्येक नारळ हा साईज आणि त्याची फुटल्यानंतरची कल्टी ही साईज तुम्ही बघत राहिलं म्हणजे अविस्मरणीय असतं आणि खेळ खेळायला, कोकणातला खेळ खेळायला एवढा आनंद येतो। कारण आम्ही या नारळ सुपारीच्या बागेत राहणारी लोक आहोत। आमचं पूर्ण आयुष्य या नारळ सुपारीच्या बागेतच गेलं आहे आणि आम्ही त्यामुळे हे नारळ आणि स्पर्धा हा योग दरवर्षी मी श्रावण महिन्यात जुळवून आणतो आणि त्याची आता एक रूपांतर भव्य झालं आहे, त्याचा पण मला आनंद आहे। स्पर्धेची तयारी कशी आहे एकूण? स्पर्धेची तयारी जोरदार चालू आहे। आता सभा मंडप, स्टेज आणि हे सगळं चालू आहे, ट्रॉफीज वगैरे सगळे आलेले आहेत आणि आता फक्त उत्सुकता आहे ती स्पर्धेची। आणि एकूणच रायगडसह कोकण आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक येतात। मागील वर्षी कुठून स्पर्धक आलेले, यावर्षी? मागच्या वेळी ह्या स्पर्धेचे विनर जे होते ते आचरेकर म्हणून होते, मला वाटतं ते मालवणचे होते। मालवणवरनं ते स्पर्धक आलेले आणि ते विजयी ठरलेले। पण ह्या स्पर्धेसाठी आमचे स्थानिक नागावचे, आक्षी, साखरगाव आहे, चौल, रेवदंडा, आवास्थळ अशा भागातनं पण बरेचसे स्पर्धक असतात जे यात एकदम ख्यातनाम आहेत, म्हणजे त्यांनी बरेचशा ठिकाणी अशा स्पर्धा गाजवल्यात आणि बक्षिसं घेतलेली आहेत। एकूणच स्पर्धक आणि जनतेला जे चाहते आहेत नारळ फोडीचे, त्यांना काय मी सर्वांना विनंती करेन की ही आपली स्पर्धा आहे, नागावकरांची स्पर्धा आहे, चौलकरांची स्पर्धा आहे, तर मी सांगतो कोकणवासियांची स्पर्धा आहे, तर मी सांगतो ह्या स्पर्धेला तुम्ही सगळ्यांनी यावं आणि लाईव्ह बघावं। मी हे यूट्यूब लाईव्ह पण असतं, पण लाईव्ह यावं आणि बघावी, खूप मजा येते आणि हा आपला कोकणवासियांचा खेळ आहे, हा आपण जपला पाहिजे असंच